मंडळीला माहिती आहे तर अजून काही मंडळीला माहिती नसेल ते महाशय बघा ऐकताय ते महाशय सहज आले होते मुंबईत सहज मुलीच्या ऍडमिशनला आणि आमचे ते ओळखीचे आहेत आमचे शिवाजीराव जाधवचे नायर स्कूलला तर आम्ही पण जाताना देताना किती वेळ आता आमचा एक्सरे काढतो अरे आपला आहे फुकटचा काढायचा आहे माझा काढ एक्सरा बरोबर लागला हा बरोबर नाही बाकीच्या ना अनुभव आहे तसे आपले केले आता जो माणूस सहज गेलेला त्याला त्यांची काय ट्रीटमेंट केली काय सांगितलं आता याला पाडायलाच लागेल ते संशयाचं सांगता येईल संशय काय करत होतोय आणि रस्ता आपल्या गावाकडचा असतो कुठल्या आपल्या रेटऱ्यासारखा रेटर धरून सारखा रस्ता असतो बाजूने जाताना सावध चालावं लागतं रस्त्याच्या बाजूने जाताना खूप सावध चालायला लागतं आपल्याला पाय वाटेला चालले असतात कुठं जातोय पाठ नाही होतोय हाताला धरून एखादा बिचाराचा पाय गरम होतो अरे काय आहे रे ते काय परंतु त्याला दिल्ली मध्ये उभं केलेलं आणि कीर्तनकार म्हणून त्यांनी पहिलं ते कीर्तन केलं ना ते आपल्या वसंतदादाच्या संकेतच्या भाषाला केलं की आज त्या वसंतदादाच्या संकेतची तारीख संकेतच्या जन्मतारीख त्यांच्या लक्षात आहे त्याच्या बापाला माहिती नसेल संकेतच्या ते म्हणतात अमुक तारखेला मी वसंतदादाकडे त्याच्या मुलाच्या भाषाला लग्न केलंय मला शंका होती आता अभिषेक तात्याने सांगितला बरेच पुतळे नसतील कोण म्हणजे या ठिकाणी सप्रेनंद अत्रेने ठाकूर देसाई असतात तर ते पुतळे असते की बाबा राज्याला जायला आता कितीतरी मार्ग झाले दाबळ्यातून सुद्धा नांदेड येतं आडवी मार्गे गोविडवरून जाता येतं डायरेक्ट वेळवरून जाता येतं वाटवरून जाता येतं दानापुढे लांजा तद्वत वारकरी असू द्या नागपंथ असू द्या कुठलाही समर्थ रामदास स्वामींचा असू द्या कुठलाही असू द्या कुठल्याही पंथाला राहा परंतु आपलं तुमचं आमचं युती कसली आपली युती महायुती आमचं हे एकच हा भक्ता विश्वास देवे येणे वागयत्नी तुषामे दोषोनी मद द्यावे पसायतानी त्यांनी गेली 1 वर्ष 24 वर्षापेक्षा कोकणचा सातबारा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व रसिक प्रेक्षकांना हर्षल शिंदेचा शिंदेशाही मानाचा मुलगा. नमस्कार समस्त ग्रामस्थांना विनंती आहे थोड्या वेळात आपला प्रबोधनाचा कार्यक्रम बाप्पा महाराज सावंत हे करणार आहेत तरी सर्व भाविकांनी लवकरात लवकर बिंदुराज त्यांची कृपा करावी. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 करुणावतारं संसारसारं जगन्नाथं सदा
की देवपुरेश्वर सेवा मंडळाच्या माध्यमातून या मंदिराचा जीर्णोद्धार करून ज्या वेळेला त्याचं उद्यापन झालं त्याच्या अनुषंगानं आधी 24 वर्ष पूर्ण होत असतानाचा आजचा सप्ताहाचा पहिला दिवस आणि सकाळपासून या ठिकाणी आपल्या सेवेला सुरुवात झालेली आहे. पहाटे या ठिकाणी आपल्या शिवशंकराच्या पिंडीवरती लघुरुद्र अभिषेक झालेला आहे. आपल्या गावाच्या ग्रामच्या वतीनं त्या ठिकाणी 5 यजमान या ठिकाणी आपण अभिषेक केला. सर्व मंडळी बाकी या ठिकाणी उपस्थित होती आणि त्यानंतरचा पारायणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. गाथा भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे आणि आता प्रवचनाची सेवा निमंत्रण पत्रिकेच्या माध्यमाच्या हिशोबानं ती सेवा इथला आयोजकांपैकी एक असल्यामुळं ती आपण राखून ठेवली की माझ्याच नावावरती आणि ती खरं सेवा आपल्या गावचेच आमच्या पुणेकर काही समितीचे नाग आहे छोटासा सेवा नियमाची सेवा आपण या ठिकाणी पार पडत आहोत आणि ती माझ्याकडे आली सेवा मी या ठिकाणी धन्य समजतो आणि जे माझ्या वाचनात असेल त्यांनी आपल्यासमोर एक भूमीनं नियमाची वगैरे या ठिकाणी सेवा करतोय. एक 15-20 मिनिटाची सेवा आपण करणार आहोत. वेळेत आपण या ठिकाणी आठवून पुढे आपण हरिपाठासाठी जास्त राखू. अनादिश्च कर्मफलं कार्यकर्म करोति संन्यासी च योगी च निरक्षणं च क्रिया. या ठिकाणी काळासक्त नव्हे पण कर्माचं या ठिकाणी अधिक्रमण संन्यासी मार्गावरती जे आपले महापुरुष झालेले आहेत त्यांच्या बाबतीतला एक श्लोक आहे आणि तो श्लोक आपले श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या ठिकाणी सांगतायत. ज्या वेळेला आपल्या सर्वांना कल्पना आहे गीता या ठिकाणी जी सांगितली गेली भगवान कृष्णानं आपल्या परमप्रिय भक्ताला म्हणजे अर्जुनाला जी कथा रणात कथा ऐकवली आहे म्हणजे उपदेश केलेला आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाभारताचं काय झालं. कौरव पांडव हे 2 सख्खे चुलत भाऊ असतील त्यांचं म्हणजे या भूताचा विनाशाकडे जायला लागलेला आहे आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान की संहारासाठी या अर्जुनाला प्रवृत्त करतायत. विषयाच्या बाबतीत तो कसा विषय होतो परंतु कर्म हे आपण ते कर्म करायला आपलं फक्त निमित्त असतो. जे व्हायचं असतं ते भगवंताने आधीच करून ठेवलेलं असतं. निमित्त मात्र हा प्राणी असतो आणि म्हणून जे भूमीवरती ज्या रणकंदावर रणकंद होत असतं कुरुक्षेत्रावरती त्याला कारण निमित्त काय आहे की 2 सख्खे भाऊ पांडू आणि धृतराष्ट्र आणि त्यांचा 3रा भाऊ 2 सख्खे भाऊ पांडू आणि धृतराष्ट्र. परंतु या 2 भावांच्या मध्ये 3रा भाऊ म्हणजे काय म्हणतो चुलत नाही म्हणता येणार म्हणा दासीपुत्र परंतु तो भाऊ सावत्र भाऊ हा विदुर महाराज परंतु ते परम भक्त असतात पांडव भगवंताचे. त्यांची नीती चांगली असते. पांडूची देखील नीती चांगली असते आणि धृतराष्ट्राची तेव्हाची नीती चांगलीच असते. परंतु त्यांच्या नंतर
जो शकुनी मामा त्याला भेटतो मिळवण्याच्या रूपात आणि त्याच्यातून मग तो कला निर्माण होतो. हे सगळं आपल्या सगळ्याला माहिती आहे, तो सांगायचा इतिहास नाही आहे. परंतु त्यामध्ये त्या दोन भावंडांमध्ये जे युद्ध होतं ते फक्त मायेपोटी, गर्वापोटी, मीपणापोटी, अहंकारापोटी होत असतं. आणि सुईच्या टोकावर इंचभर काय सुईच्या टोकावर सुद्धा भूमी मावणार नाही, एवढी सुद्धा आपण देणार नाही. आणि हा शेवटचा भगवंताचा प्रयत्न होता, तो निष्फळ झाला. म्हणून मग जर सरळ देत नसेल तर उलट्या मार्गाने का करावं, कसं करावं याच्यासाठी खूप मोठ्या व्यूहरचना होतात. आणि भगवान युधिष्ठिरला या युद्धाशिवाय पर्याय नाही, आपण जिंकल्याशिवाय पर्याय नाही याचा भाव करून देतात. आणि युधिष्ठिर हे धर्म आहे, त्याच्याकडे नियत नीतिमत्ता आहे. हे सगळं असल्यामुळे त्याच्यामुळे आपण ह्या नीतिमत्ता धर्म यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा धर्माला ग्लानी येणार असते, धर्म गुन्हा असतो, उलटं काम खोटं काम जेव्हा घडणार आहे आणि त्याच्यावर जो पुढे त्याची चाल होणार आहे, हे जेव्हा घडतं तेव्हा प्रत्यक्ष भगवंत तिथे अवतार घेतात आणि ते धर्माचं कार्य करायला लावतात. कारण आता आम्हाला सुद्धा म्हणतात की असं की आपण हिंदू धर्मावरती बोलतो, मग एका धर्माचा प्रचार म्हणून होतो. परंतु धर्म संस्थापना आहेच. धर्माचे रक्षण करण्यासाठी धर्मरक्षा होया अवतार घेसी असा जो या ठिकाणी भाव आहे तो सांगायचा तात्पर्य आहे. हे जेव्हा युद्धासाठी युधिष्ठिरला सांगून जेव्हा युधिष्ठिर तयार होतात आणि प्रत्यक्षात जेव्हा रणांगणावरती युद्ध होतं, कारण पांडुपुत्र पांडव हे सगळे एकापेक्षा एक आहे. भीम आहे त्यांच्या बाजूला, त्यांचा युधिष्ठिर आहे, अर्जुन आहे, तर त्याला सगळं काहीच नाही असं नाही. परंतु त्याची संख्या कमी असल्यामुळे, परंतु नीतिमत्ता आणि धर्म त्यांच्या बरोबर असल्यामुळे प्रत्यक्ष भगवान त्यांच्या जवळ आहे. आणि हे सगळं करताना जेव्हा रणांगणावर युद्ध होत असतं आणि मग युद्ध कोणाशी करायचं आहे, युद्ध शत्रूशी ठीक आहे, पण आपल्या माणसाबरोबर जेव्हा युद्ध करायचे आहे तेव्हा माया ही आली येते. या मनुष्य देहाबरोबर, मनुष्य देह प्राणी असतात, प्राण्याबरोबर विशेष तत्वानं बुद्धी दिल्यामुळे तो त्या बुद्धीच्या जोरावरती विचार करतो काय आहे आणि त्याच्यावरती माया जी असते ती त्याला बिघडवून जाते. आणि माया असल्यामुळे या विश्वतेपोटी ते कोणताही विचार करत नाही, आणखी आपल्या सगळ्या भावांबरोबर युद्ध करायला तयार होतात. आणि तिथं जेव्हा रणांगणावर येते तेव्हा समोर अर्जुन रथावरती बसून जेव्हा रणांगणात जातात तेव्हा ते भगवंताला सांगतात, माझा तुझ्या गावावर घेऊन सर मला बघू दे, मला कोणाकोणावर भांडायचं आहे, युद्ध करायचं आहे. आणि ते ऐकल्यानंतर जेव्हा भगवंत त्यांचा रथ पुढे घेऊन जातात तेव्हा पाहतो समोर काय त्याचे गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, विष्णू काका, नंतर भीष्म अशी एकापेक्षा एक यांच्यावर मांडायचं आहे. कशासाठी मांडायचं आहे? कारण त्याच्याजवळ नीतिमत्तावरती धर्म होता त्यांच्यासाठी. त्यामुळे सगळं म्हणजे ह्या हिस्ट्रीसाठी वगैरे कुठे आम्ही अभिलाषानं आपण हे युद्ध करणं बरोबर नाही. पाहिजे तुम्ही तुम्हाला घ्या, आम्ही भिक्षा मागून जे काय करू असा तो झाला. परंतु अर्जुन क्षत्रिय असल्यामुळे क्षत्रियाचं एक कर्तव्य होतं, रणांगणातून फळ काढायचं नाही. जे धर्माप्रमाणे आहे ते तुला करावंच लागेल. जर तू क्षत्रिय असशील तर ते तुला करावंच लागेल. तुझ्या गुरुनी त्या शिकवलेलं आहे आणि तुझ्याबरोबर मी आहे. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा अर्जुनाचा काही हे होत नाहीये, भरोसा होत नाहीये की त्याचा आपटेस्ताना मारून मी विजय व्हावं, हे त्याच्या नीतीमध्ये बसत नाही, धर्मात बसत नाही त्याच्या दृष्टीने. परंतु त्यावेळेला भगवंत त्याला सांगतात मी करू शकत नाहीये, मला हे अशक्य काहीच नाहीये, कारण हे निर्माण मीच केलेलं आहे, घडवलेलं पण मीच आहे. जसं तुम्हाला सांगतो रामायण आपण बघितलेलं आहे बरोबर. रामायणामध्ये पण तेच आहे. रामायण बनवलेलं आहे, वाल्मिकींनी लिहिलंय. तू कोण असणार आहेस, तू कधी जन्माला येणार आहेस, तुला काय भोग आहे,
पद्धतीनं घडतंय. म्हणजे तू स्वतः तुला वाटतंय की मी आता राजा झालो, तर मी म्हटलंय तेव्हा ती रचना करून ठेवली की तू या वर्षी राजा होणार आहेस म्हणून तू राजा झालेला आहे. तू स्वतः राजा तुझ्या मेहनतीनं किंवा तुझ्या कल्पनेनं तू झालेला नाही. तुम्ही ते लिहून ठेवलं होतं म्हणून ते घडलंय. आपण जेव्हा आपण गावठी भाषेत सटवीचा लेखा तो लिहून ठेवलेला आहे तसंच घडणार आहे. घडतं ते काय कपाळात आपल्याला दिसत नाहीये, तर आपल्याला दोन डोळे असतात, तिसरा डोळा आपल्याला आहेच नाही किंवा असावा अशी आपल्याला आशा पण राहिलेली नाहीये. का मनुष्यामध्ये तिसरा डोळा नाही. आता सकाळी जाता महाराजांनी सांगितलं शंकराला 3 नेत्र आहेत. शंकर भगवान असले तरी आता मनुष्य याच्यामध्ये तेव्हा ते करतात ना, अशी धारणा आहे ना त्याची, शरीरयष्टी म्हणा अशीच आहेत ना. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी भगवान श्रीकृष्ण त्याला अर्जुना सांगताय, अर्जुन तू भावनिक होऊ नकोस, मायेच्या याच्यात पाशात तू अडकू नकोस, तुला हे करणंच आहे, तू क्षत्रिय आहेस असा उपदेश करताना कर्मावरती सांगितलेलं आहे की कर्म तुला करावंच लागेल. तू निमित्तच आहेस. कर्म कोण करणार आहे? मला करायचं आहे ते, पण प्रत्यक्ष मला करता येत नाही म्हणून तू माझ्या हस्ते करायचं आहेस असा हा जो काय कर. आणि नंतर मग संन्यासपद करायचा. मग तू हे कशाला क्षत्रिय वगैरे झालेला वगैरे, तू त्या पद्धतीनं जायचं, तिथलं शिक्षण घ्यायचं, त्या कुळात जन्माला यायचं, म्हणजे तुला हे युद्ध करावं लागलं नसतं, तुला आशा राहिली नसती. असा एक भावार्थ या ठिकाणी योगी आणि संन्यासी एकच. संन्यासी जसा त्याच्या काही आशा नसते ना, माझा मुलगा, माझी आई, माझे वडील. संन्यासाला काय असतं का? तो फकीर, म्हणजे त्या इस्लाम भाषेत फकीर म्हणतात, आपल्याकडे संन्यासी म्हणतात. त्याला काही नाहीये. तो कदाचित त्याला निर्णय मानशील, म्हणजे तुला वाटतंय की कर्म मला करायचं असं तुला वाटत असेल, पण तू कर्म तू करत नाहीयेस. पण जर विचार केला तर ते एकच आहे असा निर्णय लागतो. या नामबद्धाच्या फुलावर दूर केली तर तो संन्यास करतो. ज्या सगळं शब्दांच्या खेळत माया वगैरे त्याच्यामुळे तुला वाटतंय किंवा तू एका रक्ताच्या आम्ही एकत्र खेळलो आहे, आम्ही वाढलो आहे म्हणून एवढ्या हे तू विचार तरी सुरू दे आणि तू विचारात तयार हो. आणि हे जो उद्देश अशा पद्धतीचे इतके उद्देश रणांगणावरती भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला केले आणि त्याचा अनुवाद हे सगळं या ठिकाणी या गीताच्या माध्यमातून पुढे आला की त्याचं तात्विकीकरण या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यातून ऐकू संन्यासी गोची योगी ऐसे एकच वाक्य देशी जगी गुरु भविष्यनी शास्त्राविषयी जे संन्यासीला संतर तुटे हे तशी योगा ते स्थान भेटे ऐसे अनुभवाचे घेते आते दया. आता या ठिकाणी अर्जुना संन्यासी तोच योगी अशी संन्यास योग्यांच्या अभिलाची विषय पताका अनेक शास्त्रांनी सांगून ठेवलेले. कर्म करीत असता जिथे संकल्प विकल्पाचे शिकवण सोडून दिल्यामुळे उठून जाते तिथेच कर्मयोगाची तथ्य हाती येते असे शास्त्रकारांनी आपल्या अनुभवाने निश्चित केलेले आहे. त्यामुळे आता अर्जुना या कर्मयोगी पर्वताचा माया जर नाकारार्थ काढायचा असेल तर ही कर्ममार्गाच्या पायऱ्याची वाट मुळीच होता कामा नये. या पायऱ्याची प्रथमता या नियमांचा माहितीने योगासनाच्या पावलवाटेने लागावे, नंतर प्राणायामाच्या कड्यावर चढून जावे. या सगळ्या भावना कल्पना बाजूला सोडून तुला या समोर यायचं आहे आणि प्रत्यक्ष तुला जी भ्रांत झालेली आहे ही करणार, मग माझ्या भावनांना मी मानणार असं तुला जे वाटतंय ते तू संन्यासाच्या प्रमाणात वाटून बघ आणि तुला हे कार्य कर्म करावं लागेल. कारण त्याच्या पाठीमागे त्याचा कर्तव्याचा मीच आहे असा श्रीकृष्ण अर्जुनाला करत आहे. आता या ठिकाणी आपला यावरच एका उभीचं एक आपण केलेलं आहे. मला वाटतं
गेली 24 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी निरूपण झालेलं आहे. बऱ्याच जणांनी आपल्याला सांगितले नेमाचे म्हणून एक माऊलींची ओवी या ठिकाणी मी आपल्यासमोर विशेष केलेली आहे. कारण आपण जे काम झालेलं आहे, जे नित्यनियमात आहे ते करायला पाहिजे. त्या पद्धतीने जे संतांनी सांगून ठेवलेलं आहे, संतांची या पाहिजे हा माझा विश्वास, त्यांच्यावर भरोसा केला. त्यांनी सांगितलंय प्रवचन झालं पाहिजे, नियमामध्ये झालं पाहिजे, हरिपाठ नियमामध्ये झाला पाहिजे. त्या पद्धतीने आपण चालवतो आहोत. कारण संतांवरती आपण विश्वास केला म्हणून आपण या कार्यक्रमाचं प्रत्यक्ष आलेलो आहोत. म्हणजे आपली भावना काय आहे, या किमान लोकांच्या तरी, किमान सर्वांच्या मी म्हणणार नाही, पण किमान लोकांच्या म्हणजे आपल्या या धर्माबद्दल जागृती आहे, त्याच्याबद्दल आपुलकी झाली निर्माण झालेली आहे. आणि ती आपुलकी निर्माण झाल्यामुळे आपण एकमेकांना सामोरं जाताना राम राम रामकृष्ण हरी त्यांच्या पायाला लागणं या सगळ्या पडतात. कारण या ठिकाणी संतांची शिकवण असल्यामुळे. आणि तुम्ही जर व्यवहार सुद्धा बघितलं, आपल्या आजूबाजूला देखील बघितलं तर कितीतरी मंडळी अशी आपल्याला सापडते की काय त्यांचं काही योगदान नसते, समाजासाठी नसते, नाही प्रत्यक्ष आपल्या कुटुंबासाठी सुद्धा नसते. आणि अशी लोक या समाजात कितीतरी बघायला मिळतात की अवहेलना करणं, संतांची अवहेलना करणं म्हणा, एखाद्या गरीब बापड्याची अवहेलना करणं, त्याला इज्जत न करणं वगैरे. परंतु आपल्या या संत वारकरी संप्रदायातून गेली आपण 24 वर्ष आहोत, 30 वर्ष आले संतोष महाराजांच्या बरोबर आशीर्वादानं, सुनीलबाबांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी आपण वारी करतो. तेव्हा आपण बघितलं असेल की माणसाचा स्वभाव कशा पद्धतीचा असावा, माणूस म्हणून आपण कसं करावं, कारण आपण जाताना काय नेणार आहोत, आपल्या पश्चात उरलेला असेल ते कोण खाणार आहे याचा जरासा जरी विचार केला तरी आपण माणूस म्हणून या ठिकाणी समाजासाठी, धर्मासाठी, कारण देव प्रत्यक्ष श्रीकृष्ण धर्मासाठी अर्जुनाला लढायचं. देवाला काय पडलं द्यायचं, देवाला काय कुठल्या ऐश्वर्याचं पडलंय का, परंतु धर्माच्या प्रती भावना असायला पाहिजे. हा उद्देश कृष्ण अर्जुना करतो. अर्जुन काय आहे, अर्जुन फक्त दिसायला माणूसच आहे. अर्जुनाला पण म्हटलंय का देव अर्जुन मोठा शूर होता, नाही ना. परंतु जर देव त्याच्या बरोबर प्रत्यक्षात वावरत असेल, बोलत असेल, नवे त्या अर्जुनाचं सामर्थ्य जर ते करत असेल तर अर्जुन काय सामान्य माणूस आहे का. परंतु आपल्या म्हणजे ते अर्जुनाला एवढं ओळखता येत नव्हतं की आपल्याकडे देव आहे. म्हणजे ठीक आहे, ते झालं ते या युगात, त्या युगामध्ये त्यांना तो अर्जुनाला अर्जुन म्हणून दिला आणि भगवंत श्रीकृष्णाच्या रूपाने आले. हा गेल्या जन्मीचा त्याला असलेला वर असेल, प्रायश्चित्त असेल, जे काय असेल ते असेल. तर सांगायचा तात्पर्य आहे की माणसाला ओळखायला शिकलं पाहिजे. कारण माणसाने जर अर्जुनाबरोबर एवढं जर अर्जुनाला भगवंत प्रसन्न होते तर त्याला सुद्धा भावना पाहिजे. त्यांनी विचारलं की मला खरोखर असेल तर मला विश्वरूप दाखव, तुझं रूप दाखव. रूपच काय करतोस, मला पूर्ण बघून घ्या मी कुठे कुठे आहे, कसं आहे. म्हणजे अशी गुरुंची सुद्धा अशी परीक्षा घ्यावी लागली अर्जुनाला. आपल्याबरोबर आहे का तशी माणसं आहेत की नाही, आपल्या आपण ओळख नाही का. आता आपण सगळेजण ज्या माणसांची घटना त्या माणसांची ओळख नाही का. बरं ओळख सुद्धा असेल तसं आपल्याला वाटतं यांना ओळख नाही, कुठेतरी बघितलंय किंवा हा माणूस नाहीये, तो दिसायला माणूस आहे. आपल्याला सहज एखादी गोष्ट भेटली ना सहज, तर ते आपल्याला काय त्याची किंमत वाटत नाही. तशी माणसं आपल्या सोबत आहेत आणि आम्ही त्यांच्या भरोश्यावर आहोत. संतांचे पाहिजे हा माझा विश्वास. आता मला वाटतं पुढे 5 मिनिटाचा विवेचन देण्यापेक्षा ज्यांच्यासाठी तुम्हाला ओळखायचं असेल असे आहेत की नाही. नाही मला सांगायचं अशी माणसं कोण आहे आपल्या बरोबर आहेत, पण सगळ्या बरोबर आहेत कधी आपले संतोष महाराज आपल्या बरोबर आहेत. आपण म्हणजे आपल्या बरोबर म्हणजे आम्ही त्यांच्या पाठून जातोय, त्यांना भेटलोय. पण असं किती जणांना भावलंय हो, या कोणतरी
माणूस दिसायला आहे आपल्यावर पोचून जातोय म्हणून माणूस वाटतो तो, किंवा माझ्यापेक्षा छोटा तो, किंवा अन्य काही त्याचे भौतिक परिस्थिती वेगळी असेल, त्याच्यामुळे आपल्याला ते वाटत नाहीये. जसं श्रीकृष्ण अर्जुनाला श्रीकृष्ण वाटत नव्हतं. कधीतरी असं जर थोडा असेल पुण्य कुठला आहे म्हणा, संतोष महाराजांना मी प्रश्न विचारावे, त्यांना आपला अवतार धारून दाखवावा आम्हाला, एका आपली मात्र म्हणा. परंतु अशी माणसं आपल्या अवतीभोवती असतात, समाजात कितीतरी, आपल्या कुटुंबात सुद्धा असतात. ठीक आहे, ते जीवमान्य नसतील किंवा त्यांच्या आपल्याला पाहिजे तसे त्यांच्याकडे गुण अवगुण असतील त्यांच्याकडे, परंतु ते काळामध्ये ज्या वेळेला आपल्याला प्रकटीकरण करायचं असेल, जर आपली तेवढी भक्ती असेल किंवा विश्वास असेल, नित्य नियम असेल, प्रामाणिकता असेल, किंवा आपण काय सात्विकच नाही त्या बाबतीत, जसं अनुभव असतो माणसं ओळखायला, माणसाला कधी कुठं झालंय का की मी पत्रिका पत्रिकेने चालतो आपण वाढलं काय, आपण राहणारे कुठली माणसं किंवा त्या काळात कुठली माणसं आहेत. आता लोक म्हणतात काय ठीक आहे, आता उदाहरण आम्हाला भावायला आपली भावना असायला पाहिजे असते, मग ते भावलं. मला सामान्यपणे सांगायचं एवढंच आहे, समाजात अशी माणसं आहेत, तुम्ही विश्वास ठेवायला शिका. ठीक आहे, मला भावलं आम्ही जे त्याचं उदाहरण दिलं, याचा अर्थ तुम्हाला त्यांचं दैवत्व आम्हाला दाखवायचं नाही, किंवा आम्हाला खूप काय मोठी प्रशंसा करायची असा तर प्रकार नाही, किंवा निवडणुकीच्या मतदानाला उभे राहणार आहे त्याच्यामुळे आम्ही प्रचार करतो असा प्रकार नाही, खोटा प्रचार नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूची जी माणसं असतात ती माणसं ओळखायला शिकण्यासाठी संतांच्या वरती विश्वास ठेवावा लागतो. संतांची काही जर विश्वास ठेवला ना, मग आपलं कुठलंही काम ठीक आहे. आपल्याला वाटतं तरी आपण म्हणतो मी ते सावधान पुणेकरांबरोबर हरी पाठाला गेलो, कीर्तन गेलो, थोडी माझ्या उद्या घर चालणार आहे, मला काय करून देणार, ते पैसे तर देणारच नाही, तांदूळ पिकवून देणार आहे, तांदूळ द्यायचे काय घडून देणार आहे, म्हणजे ते ह्याच्या नादात लागून काय किती जमलं त्यांना काय दुसरं कामच नाही काय, हा जायचं असेल कीर्तनाला, होय ना. बरं तर असं तर सांगतात, हा माहिती आहे तुम्ही काय सांगताय ना ते आम्हाला माहिती आहे, तुम्ही काय करायचं आम्हाला माहिती आहे म्हणतो. होय ना, आम्ही त्यावेळेला ओरडू जातो, होय ना, आम्ही तुला म्हणे अनुभव आहे, बघा म्हणजे अनुभव आहे ना तो दुसऱ्याला द्यायचा. आता आम्ही आता इथे काय प्रवचन तिथे या प्राकृतिक संस्कृत शिकवणे किंवा सांगायचं आमचं ज्ञान नाही आहे, आमचा अभ्यास अजिबात नाही आहे तेवढा, परंतु अनुभव आहे म्हणून आता मी प्रामाणिक म्हणतो. ओळीचा अर्थ नियमाचा घेतला, आता अनुभव तुम्हाला सांगतोय आणि अनुभव ते तुमच्याबरोबर असावे की आता इथे किती दोनशे मंडळी आहेत, प्रत्यक्ष तुम्ही दुर्गती गरज तर तुम्ही हा हे मोठा आहे, हे शंकरांना आहे किंवा तुमच्या पाठीमागे आमचे गुरु बसते, गुरुवार कुठून आले थोडं सांगा जरा. गुरुवारातून आले काय, मी त्यांना निमंत्रण दिलेलं नाही किंवा माझ्या प्रेमासाठी सुद्धा आले असतील असं पण नाही, परंतु एक माझ्या संतोष कुर्णेकर ज्या भागात संतोष कुर्णेकरांचा कार्यक्रम आहे, संतोष कुर्णेकर प्रत्यक्ष काय कार्यक्रम करतात, संतोष कुर्णेकरांना प्रवचन करताना बघितले, कोणी कीर्तन सांगताना बघितलंय किंवा बैठकीला बसून एखादा उद्देश केलेला ऐकलाय. अरे मग काय त्यांच्याकडून मग एवढी बात जमा का होता त्याच्या नावानं. मला सांगायचं आहे काय, संतांच्या काळात संतांचं काय कार्य आहे. बरं हा एक विषय खर्च झाला, आता आपण गेली 30 वर्ष अनुभवतो, कोणाची दिली सुरू किती जणांनी सुरुवात बघितलं, शंकरांना त्यांच्या गोष्टी विश्वास ठेवून परत माहिती काय काही मागूला तरी पुढचं सांगतात, लाडू भेटतात, कंड्या भेटतात, मुले माझ्या म्हणून जातात. तुम्ही त्याच्यासाठी गेला तर तुम्हाला माहिती होतं काय भेटतात, आधी का माहिती होतं काय, कुठं जायचं तरी माहिती होतं काय, पण विश्वास होतं ना. हा आजूला गेले म्हणजे आपण जाऊया, जाऊ शकतो, विश्वास होता, पण प्रामाणिक विश्वास होता तेव्हा. हा प्रामाणिक विश्वास होता म्हणजे त्याबरोबर अडचण आली आपल्याला नाही, अडचण आली का, अडचणी खूप आल्या, अडचण आली नाही असं नाही, अडचणी भरपूर आल्या, परंतु अनुभव आता ते
सांगायचं तात्पर्य एकावरती एखाद्यावरती भरोसा केला ना की विषय सोडून द्यायचा मारणं त्याच्या हातात. जर प्रामाणिकपणे विश्वास केला असेल तर असं किती गोष्ट सांगा की त्याच्यामुळे माझं नुकसान झालं. मला वाटतं बऱ्याच लोकांनी मला पण पाहिजे बरोबर की नाही. म्हणजे ह्यांनी पाहिलं नसेल असं नाही, कालच 30 वर्षापूर्वी पण आमचं अनुभव जी घेतली होती कारण तेव्हा ती समज नव्हती असेल बरोबर की नाही. परंतु आता आमच्यात काहीतरी बदल तुम्ही घेतला आता वाटत नाही. आम्ही तोच तुम्हाला सांगतोय, आम्ही पण हेच केलं. परंतु जर ठरवलं प्रामाणिकपणे तर आपण आपल्या परिस्थितीला बदलू शकतो. नवीन आम्ही मी तर इथून येण्याचे आलं सांगितलं माझ्या उद्या आता त्या गावातून या ठिकाणी मी आता व्यासपीठात आहे आणि ते गादीवरती नारदांच्या प्रामाणिकपणे सांगतो तुम्ही मागा ते मी देतो. ती जबाबदारी माझी. तुम्ही काय पाहिजे ते मागायचं, नाही दिलं ना तर माझं नाव बदलून टाकायचं. परंतु मी मागेन ते तुम्ही दे. देशी देवा देशी ना आपलं घ्यायला पाहिजे ना. नुसतं घ्यायचं म्हणजे काय पावडा आहे का आपण माती ओढायची. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे या नामामध्ये किंवा संतांच्या बाबतीत विश्वास ठेवला, त्या प्रमाणात ठेवला, त्या प्रामाणिकतेने ठेवला तर तुमचं सौभाग्य, ऐश्वर्य, आरोग्याला थोडीफार हानी होते कारण वातावरण बदलले. ऐश्वर्य तुम्ही कशाला मानणार हा प्रश्न तुमचा आहे. धन दौलत ज्या माणसाला पडल्या दुसऱ्या मित्राला झोपतो तो ऐश्वर्य संसार. असे किती जण आपल्या किती जण आहेत पंचायत पडलाने लागला पडा. आमचे बाबा आहेत ना तुमचं पहिला वाक्य समजा पहिला वाक्य संपेपर्यंत त्यांना माहिती नसतं ते कोण बाबा. आम्ही संतोष कुर्लेकरांना तात्यानंतर बाबा म्हणतात. मी तुम्हाला त्यांचा अनुभव सांगेन. दुनियेचं काय सांगायचं ज्यांना तुम्ही आम्ही पाहतोय. मी अनुभव सांगतोय. संतोष महाराज कुठल्या कंपनीत कामाला आहेत, कुठे होते, कुठून रिटायर होऊन आले. प्रामाणिकपणे हा विषय याचा जरी नसला तरी मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न काय करतोय. काय असतं आहे ते पहा. इथं काय देव म्हणजे अजून वेगळं नारळ फोडून किंवा काही डेंगू फिरून काय होत नाही. आपल्या मानसिकतेवरती तुमची धारणा काय आहे त्याच्यावर खूप अवलंबून. भूतपणा दिसतो स्वप्नात तुम्ही विचार केलेला आहे त्यांना भूत दिसतात. आता ते नवीन भूत काय असतं सांगायला लागतं ते आम्हाला माहिती नाही. आमची आई सांगायची हे जाऊन कसं तुझं भूत आहे बरोबर की नाही. म्हणजे त्यांनी पाहिलेलं आहे का तरी त्यांना पण त्यांच्या आईने सांगितलेलं आहे. मग असंच आहे ना. आमच्या संतांनी आम्हाला सांगितलंय, आमच्या पूर्णिकांनी आम्हाला सांगितलंय देव आहे आणि त्याच्यावर त्यांच्या आजोबांनी त्याला सांगितलेलं आहे. त्याच्या आजोबांचे जेव्हा नव्हते आजोबांचे जे मुली होते ते नव्हते पण आजोबांची जी धारणा होती ते त्याची प्रत्यक्ष ते चमत्कारिक नव्हते पण दैविक शक्ती त्याची नव्हती. चमत्कार नव्हती त्याच्याकडे. आता चमत्कार नव्हते आम्ही सांगायला की म्हणणार की ठीक आहे कारण आम्हाला ते भेटत त्यांच्या बरोबर वावरणारी माणसं सांगायची. तेव्हा हे लोक गोडेकर मंडळी असते, वरती असते, इकडची जळी मंडळी असते, चव्हाण मंडळी वाटली जेव्हा जायचे ना तेव्हा त्यांच्या आजूबाजूचा गोडेकर जिवंत आहे. त्याचं मला 2-3 वर्षात आल्यानंतर सुरुवातीला आपल्याला भेटले होते. दोन पोलीस पाटलांचे वडील होते तेव्हा त्यांना आपण गेलो तेव्हा आपण जेव्हा मुद्दामून 2-3 वर्षात त्यांच्याकडे गेलो कारण ते आजोबांची सहकारी होते आणि आपली दिदी सुनूबाबांच्या नावाने होती म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडून काय माहिती मिळेल का वगैरे
पण ते तेवढ्या चकम्यात तेवढा स्मरणशक्ती कमी आली. पण त्यांची मुलं सांगत होती ना काय आहे ते. हे समजा कृष्णा नदी केवढे दुतरी भरून वाहते. आता पलीकडे जायचं कसं आहे. तू कोणतरी म्हणता एक भेटला येऊन भेटला कुठं जाणार कुठे पलीकडे जायचं होतं पण जाणार कुठे कुठे पंढरपूरला म्हणलं इकडनं ना पंढरपूरला जा तिकडनं जातात. तर माझ्या बरोबर घेत आला मग तुम्ही पोचाल तिकडे गेला इकडे गेले काही अंतरावर गेले तो माणूस गेला. ती नदी कुठे गेली त्या लोकांनाच माहिती नाही नदी होती का नव्हती ती. निलवडी कृष्णा नदीच्या इथं असे विषय अनेक आहेत. मग ते काय खोटं आहे का याचा त्यांना प्रत्यक्ष भेटले नसते त्यांच्याकडे कॅमेरा नव्हता तेव्हा मोबाईल नव्हती म्हणजे ते खोटं आहे का. सांगून गेले आधी त्यांचे मार्ग शोधित जायचं आपण. आता वडिलांनी गेलंय सांगितलंय तेच आपण करतो नाही त्याच बांधावर उभे राहतो की नाही मोजणीच्या टायमाला का बा. बाबांनी जो 7-12 दिलाय ना आपल्याला बाबांनी दाखवलेली मळी आहे ना त्याच्याच बांधावर राहतो मोजणीवाला आला की. आपल्याला कुठे माहिती असतं सांगून गेले ना ते पण आणि ते खरं ठरतं की नाही मोजणीवाला आपल्या तिथं बाबा बरोबर आहे तुझं आहे ह्याच्या इकडे तेच आहे म्हणजे आपण बरोबर जागेवर की नाही. सांगायचा मतदार एवढंच आहे. संतांचे पायी हा माझा विश्वास. संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. आपण एखाद्यावरती विश्वास ठेवला की आणि जर प्रामाणिक झालं की दिलं मग एखाद्याचा नोकराचा मालक असेल त्या पद्धतीचा. माता भगिनी इथे बसलेले आहेत. प्रामाणिकपणे सांगतो एकदा जेव्हा तुम्ही आईचं घर सोडून 20 वर्षानंतर कुणी 25 वर्षानंतर असेल जेव्हा एखाद्या मुलाशी लग्न करता त्याच्या घरी जाता आपलं माहेर सोडून माहेरच्या वेळेला आपण जेव्हा अज्ञान असतो कर्तबगारी तुमच्याकडे नसते तेव्हा तुमचं सगळं खाणं पिणं शिक्षण तुम्हाला कपडा लत्ता काय दागदागिना पाहिजे असेल तुमचे आई वडील देतात बरोबर आहे. पण सासरे आल्यानंतर आई वडील देतात का मग काही ते देत पण असतील पण ते देणं गरजेचं आहे का. अपेक्षा आहे का तुमची त्यांच्याकडून नसते. मग परंतु दागदागिना तर लागणार नाही लागणार पण कपडा लत्ता तर लागणार खाणं पिणं तर लागणार. तुम्ही एखाद्या अनोळखी माणसाबरोबर लग्न करून येता तुम्हाला काय कमी पडतं का हो. कधी कोणाला कमी पडलेलं सांगा. हा तो उशिरा पाचशे असेल छोटं मोठं असेल रोज नसेल वर्षात 6 महिने 2 वर्षांनी असेल पण मिळतच की नाही. कोणामुळे मिळतं त्यांच्यामुळे मिळतं. कोण देतो ते भाव आणून देतो का. हा आपला नवराच आपल्याला आणून देत असेल मग तो का देतो. अरे कारण तुम्ही त्याच्यावरती भरोसा टाकला. आता जेव्हा तुम्ही याला भरोसा टाकला की तुम्हाला कोणती चिंता करायची गरज लागत नाही. म्हणजे भरोसा कसा पाहिजे पक्का पाहिजे ना. सांगावं लागतं का अशा वेळी कधी मालकाला काय एका दुसऱ्या वेळेला एका गलीला लागत असेल सारखं सांगायला पण सगळ्यांना लागतं का. आता सणवार आलाय नवीन साडी घ्यायला पाहिजे एखादा अजून 2 वर्षानंतर एखादा सण आलाय दागदागिना घालायला पाहिजे हे सांगायला लागतं का. लग्नाच्या टायमाला 3 तोळे असेल त्याचं 3 तोळे होतात की नाही त्याला कळतं की नाही. माझ्या माणसाला काहीतरी पाहिजे का तर तुम्ही एवढं तुमचं सर्वस्व जेव्हा त्याला अर्पण करताना तेव्हा त्याची ती जबाबदारी लागते. तुम्ही त्याला मागायची गरज लागत नाही. तो आपसुकच तुम्हाला काय हवं याची जाण ठेवून त्याच्या लक्षात घेऊन तो पुरवतो तुम्हाला. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा भगवंताला शरण जाता साधू संतांच्या माध्यमातून जेव्हा भगवंताला करता भगवंतापर्यंत पोहोचायचा एकच मार्ग आहे साधू संतच आहे. ते तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवणार आहे. आणि आपल्याला वाटाणे हाल होते की मध्ये आपल्या पंढरपूर माहिती होतं तसं आपल्याला आता देव माहिती आहे पण देवापर्यंत पोहोचवायचं आहे कुणी नद्या लोकांना आपल्याला पोहोचवलं. इथून मलकापूर मलकापूर तरुण भिलवली माझ्या लोकांनी सांगितलेला मार्ग. तर असे या जीवनात सुद्धा भगवंताच्या मार्गापर्यंत जायला या साधू संतांचा आधार घेतला. पण साधू संतांशी तुम्ही किती प्रामाणिक बोलताय किती भावानं बोलताय तेव्हा तो मार्ग सांगतोय. म्हणजे त्यांच्यावर श्रद्धा असायला पाहिजे.
म्हणून या ठिकाणी या तुकोबाराय स्वतः त्यांच्या एका अभंगातून सांगतात, संतांच्या जवळ आपण त्यांच्यावर जर विश्वास ठेवला, प्रामाणिकपणे जर त्यांना अर्पण केला आपण स्वतःला, की ते आपल्याला भगवंताचा मार्ग दाखवतात आणि मग भगवंत तुमच्या इच्छा ज्या काय असतात त्या तुमच्या भौतिक इच्छा कदाचित पुऱ्या नसतील करीत, पण मनाच्या ज्या आहेत, भावाच्या ज्या इच्छा आहेत त्या तुमच्या पुऱ्या झालेल्याच असतात किंवा होण्याच्या मार्गावर असतात. आणि त्याच्यात अजून एक आहे, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे. जेव्हा खडतर तुम्हाला काहीतरी नेहमी जेव्हा अडचणी येतात किंवा आपल्याला वाटतं अरे काल असं होतं आणि आज आता असं व्हायला चाललंय, ती एक जर UPSCची आणि MPSCची परीक्षा द्यायची असेल तर एवढी सोपी नाही ती. डॉक्टरची परीक्षा द्यायला काही सोपी नाही आहे. डॉक्टर ऍडमिशन घ्यायला त्याच्या आधी त्याच्या डॉक्टरच्या मोठ्या परीक्षा द्याव्या लागतात. तसं जर आपल्याला त्या मार्गापर्यंत पोहोचायचं असेल तर खडतर मार्गावरून जावं लागेल. आणि जेव्हा अडचण येतात ना तेव्हा समजायचं आपण बरोबर मार्गावर आहोत. आता ज्या जगात किंवा या परिस्थितीत त्रास कोणाला होतो? त्रास कोणाला होतो, खऱ्याला की खोट्याला? खऱ्याला ना. जेव्हा दगड कोणाला मारतात? आंब्याला अशीच मारतात? फळं नसलेल्या आंब्याला मारतात का दगड कोणी? नाही मारत. जेव्हा दगड ह्या आंब्यावरती दगड मारतात म्हणजे तिच्यावरती आंबे धरलेले आहेत हे लांबून समजायचं आपण. पोरं दगड मारतायत याचा असं आंबे धरलेले आहेत. आणि जर झाला किती सावळीचा मोठा आंबा असला तरी कोण त्याच्याकडे बसत नाही, त्याच्याला त्याचं फळं भेटत नाही. अशी मानसिकता आहे. कारण आपण आता काही कोठे माटे दागिने वापरतो, तांब्याचे, पितळेचे, सोन्याचे. तुम्ही जावा ना जरा सोनाराकडे घाण टाकायला, तर हे खोटं आहे मला ते नाही. मग तू काय करतो? घासतो ना सोना. सोनं असलं तर घासतो. आता जर खोटा आहे तर काय खोटं टाकून देतो, घासून टाकून देत नाही तर खोटा आहे. आणि ते घर असतं तर घासून करतो. तसं जर आपण मार्गावर असू, आपण प्रामाणिक असू, आपला मार्ग बरोबर असेल तर आपल्याला त्रास होणार, अडचण येणार. परंतु जर संतांबरोबर राहिलो, परमेश्वरावरती जर आपण नितांत प्रेम केलं, नेमानं प्रेम केलं तर भगवंत आपलं सहाय्य करतो. आणि सहाय्य करतो कसं सहाय्य करतो? संतांच्या पायी हा माझा विश्वास आणि सर्व भाविक दास झालो त्याच्यात की पूर्णपणे मला ध्यान मन चित्त जे काय असेल त्याने मग तो आपण सांभाळतो. त्याची मग सांभाळ जेणे हा कृपा करते, ती कृपा झाली भगवंताची की मग तो आपल्याला सांभाळतो. त्याच्या दुसऱ्याची आपल्याला प्रार्थना करायची गरज नाही आहे. त्याची माझे करीत सकळ जेणे हा गोपाळ करी. म्हणजे काय? भागलिया मज वाहतील कडे. जर तू धर्मात भागलास ना तर तुला उचलून पण येतील. एवढी सेवा करतो. कधी त्याची केली तर देशी तैसे घेशी, हा एकच उद्देश. म्हणून भगवंताच्या चिंतनात जेव्हा जेव्हा आता हा एवढा उपद्व्याप आहे, एवढा समाज किंवा एवढा जोखी वैयक्तिक करायला फुरसत नाही आहे. आर्थिक भाग नाही समजा, सामाजिक शक्य नाही आहे. त्याच्यामुळे आपण हा एकटाचा खेळ नाही आहे, दुसरं काम नाही आहे. लग्न एका दिवसाचं केलं, घरात नाही बरा नाही तरी बरा, याच्यावर गती काय हो. पण अशा भागात जे करतायत त्यांना आपण सगळे करतो, त्या सहाय्य केलं तर ती सेवा आहे. ती भगवंताची सेवा म्हणजे काय आहे? दास म्हणजे काय आहे? त्याचे हातपायचे पाहिजेत का? त्यांना आपला घरचा डबा आपला घेऊन द्यायचा आहे का? नाही ना. परंतु जे त्याला हवं नंतर कधीच मागत नाही. आणि ते संतोष कधी आम्हाला वगैरे आहे आपण थोडीशी अडचण आहे मदत करताना कधी नाही सांगितलं. तुम्हाला जे सांगितलं बरोबर तो आनंदराव, आम्ही सगळेजण पाचव्या गावातले आनंद कदम लोकांना आर्थिक असू दे, सामाजिक असू दे मध्ये करतात. परंतु त्यांनी कधी तुम्हाला सांगितलं अनंतराव एक 1000-2000ची गरज होती व देतात आहे, ही कोणाला मागितली?
पण आपण किती गेलो न मागतात ना, मागता की नाही. आता तेही करू लागलं. तेची माझं खरेदी सांभाळा जेण्या कृपा करी. आपण त्यांचं हिस्ट्री ऐकले ना, 6 महिन्यापूर्वी आपण त्यांचा इतिहास बघितलाय. तुम्ही डॉक्टरांच्या म्हणजे डॉक्टरांचे काम करतात, तिथले मेडिकल सेक्टरला आपली काम मुलं इथं काम करतात, सगळे काम त्याच्याशी आहेत. मी अनुभव सांगतोय, हे याच्यामध्ये नाहीये. हा, कारण जे आपल्याला हवे ते दुसऱ्यांना सांगावे. आणि अनुभव तुका म्हणे अनुभव आहे बदलते त्यांनी अनुभव तुका महाराज यांनी काय कुठल्या पुराणातून काढले जे त्याला सुचत कधी जर आपल्याला अनुभव असेल तर. भाजपमध्ये वाहतीला कडेवर घेतो की नाही का नाव, कडेवर घेतलं की नाही, नुसतं आता धरून नेलं नाही, उचलून घेतलं. आता बऱ्याच मंडळीला माहिती आहे, तर अजून काही मंडळीला माहिती नसेल. ते महाशय बसले ऐकतायत. ते महाशय सहज आले होते मुंबईत, सहज मुलीच्या ऍडमिशनला. आणि आमचे ते ओळखीचे आहेत, आमचे शिवाजीराव जाधवचे नायर हॉस्पिटलला. तर आम्ही पण देताना किती वेळ आता होता एक्सरे काढतो. अरे आपला आहे फुकटचा काढायचा आहे, माझा काढायचा एक्सरा बरोबर काढला नाही, हा बरोबर नाही. बाकीच्या ना अनुभव आहे तसे आपले केले. आता जो माणूस सहज केलेला त्याला त्यांची काय ट्रीटमेंट केली, काय सांगितलं, आता ह्याला पाडायलाच लागेल, त्याच्या पर्याय नाही. सहज केलेला माणसाला पाडायची गरज नसते. नाही 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 नाही, ते फक्त निमित्त. आम्हाला ते कळालेलं नाहीये, भावलेलं नाहीये. इथून जाणारा आता तरी काय ते किती महिने झाले होते, 6 महिने झाले का आपल्याला. बघितलं सकाळचं भजन, बघितलं सकाळचं भजन स्वर, हे रोज चालू आहे. हे रोज चालू आहे तेव्हापासून. त्याला खरं 6 महिने रेस्ट घ्यायचे, पण गेले 2 महिने आराम केला असेल नसेल. कशामुळे, संतांची पायी हा माझा विश्वास, त्यांचा तेवढा विश्वास आहे. पण विश्वास म्हणजे काय, आम्ही त्यांच्याबरोबर रोज असतो, म्हणजे शक्य तितका लवकर रोज असतो. त्याला कधी पोथी वाचताना बघितलेलं नाही, म्हणजे वाचताना बघितलं नाही. एखादा कुठल्या मंदिरात जाऊन बसले ध्यान करायला हे बघितलेलं नाही. मग काय करतात, त्याला भावलेलं कसं आहे, काय नाही अंतःकरणातून. आणि तो आपण घ्यायचा ध्यास त्याच्या पाठी लागले. असे आमच्याकडे बरेच जण आहेत. ठीक आहे, प्रपंच केलेला आहे, तो करावाच लागतो, त्यांचा सुद्धा प्रपंच आहे. परंतु काही राखून ते करावं म्हणजे हे भेटतं. या मार्गाला जायचं असेल आणि या जीवाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर संतांबरोबर राहायला काय आहे, संगतीत अशा पंगती. दुपारची झाली की नाही पंगत, त्यांच्याबरोबर असल्यामुळे. आता नाही तर आम्ही रोज एकत्र जातो की का कुठे गेले, रोज तुमच्याबरोबर असतो ना आम्ही. रोज नाही बरं बोलवत आम्हाला, न्यायला ये, दुपारी ये. आज रिक्षा टाकून येणार नाही त्यांच्या संगतीमुळे. बरं ते असं वाटत हे रोज नसेल, आजचा हे बघितलेलं, चला बरं रोज, चला रोज असं. अशा पद्धतीनं याचा अर्थ की कोणावरती तरी एकदा विश्वास ठेवला, विश्वास ठेवला, मान कापू. ते त्यांच्यात आपल्या कोण नाही. आता विपर्यास कोण काय शब्दांचा, एकदा नाव्याच्या हातात मान दिली की तो दाढी करतो का मान कापतो, त्याच्यावर संशय घ्यायचा नाही. मला वाटत कापतोय का, मान हरवली तर कापणार, म्हणजे तो कापणार नाही, पण मान हरवली तर वस्त्र कापणार ना. त्याला ठरवलेलं आहे का, हा तुमचा संशय त्याच्यावर आला आणि तुम्ही घाबरणार आणि असंच कापत नाही आपली होतं. म्हणून कोणाला संशय घ्यायचा नाही, निसंशयपणे. संशय इतकी घाणेरडी चीज आहे, इतकी घाणेरडी चीज आहे, ती भल्याची वाट लावते. जे नको करायला ते करून बसते. म्हणजे आता कुठल्या तरी याच्यामध्ये सांगितलं, म्हणजे 2 मित्र जातात, 2 मित्र, एक भेडा असतो आणि एक आंधळा असतो. हा, ते दोघं चाललेले असतात. म्हणजे एखादा दिसत चांगलं, हा,
लोक चालले असतात, जातात जातात जातात. एक हात धुवून आपला भ्यायला सुद्धा अंगाचा हात धरतो, कोणी हात पार आणतो अंगाला, त्याला भेरायला सांगतो, कोणतरी सांगतोय बरोबर त्याच्या भाषेत. चालले 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 संशयाचं सांगताय, संशय काय करत होतोय. आणि रस्ता आपल्या गावाकडचा असतो, कुठल्या आपल्या रेटऱ्यासारखा, रेटर धरून सारखा रस्ता असतो. बाजूने चालताना सावध चालावं लागतं. रस्त्याच्या बाजूने जाताना खूप सावध चालायला लागतं आपल्याला, पाय वाटेला चालले असतात. कुठं जातोय, मागं जातोय, हाताला धरून एखादा बिचाराचा पाय गरम होतो. अरे काय आहे रे इथे, काय आहे रे इथे. मला काय नाही रे, असेल शेण, इथं जनावर जाता शेण बिन असेल. नाही नाही म्हणतो, चल रे म्हणलं, काय नाही, चल काय नाही, मला त्या पायाला काय नाही, मला दिसत आहे समोर काय आहे नाही. बरं ठीक आहे, चालला, त्याला आपलं ओढत गेला, त्याला जायचं मग ओढत गेला. पण ह्याच्या मला संशय आला ना, काहीतरी गफलत झालेली आहे, याचा संशय त्याला सापडेना. कुठे गेला, मग त्याला बरोबर असं वाटलं, त्यानं काय केलं, पाय उचलला, असा पाठीमागे वरती गेला आणि असं बोटानं बघितलं. अरे काय ते अजून काय ते वेगळंच लागायला लागलाय. अरे काय तसं नाही, काहीतरी आहे रे, शेण नाही म्हणलं, हे शेण नाही, काहीतरी वेगळंच आहे. अरे काय नाही राजा म्हणतो, मी तिथं वाटेन आलो, माझ्या पायाला काय नाही आणि काय ना काय दिसत तर काय नाही. बरं ठीक आहे, गोड तोडत पुढे गेला. मी आता संशय थांबव ना, संशय थांबव ना. मग त्याला वडिलांनी मला नाका वास घेऊन बघितला. त्याला संशय आला, छे बहुतेक सर्दी झाली म्हणून वास येत नसेल. अरे नाही रे, मला सर्दी म्हणतो, त्या तुला येतो काय बघ रे. हे म्हणला, मला काय सांगतोस, तुझं तू बघ म्हणला. नाही म्हणतो ना मी, मला नाही म्हणतोस तर बघ ठीक आहे. बघितलं त्याने वास म्हणलं, नाही काय नाही रे, कुठे काय काय घालण्याचा वास येत नाही, काय नाही. पण ह्याचा संशय, त्याने काय केला, तू नाही म्हणतो, ह्याच्या भरोसा नाही म्हणतो त्याला. त्याने जिभेला लावला. काय केला जिभे, ह्या संशयाने काय केला, नरक खायला लावला की नाही. म्हणजे संशय करावा का नाही करावा हा आपण ठरवायचा. आणि आपल्यात जर काही भानगड होत असेल, कोणावरती काय व्यवहार बीस करत असतील, ते संशयामुळेच. संशय किती आणि कोणावर करावा हे करा, म्हणजे आपल्यात काही नाही. म्हणजे माणूस माणसासारखा माणसाबरोबर राहायला वागेल, लागेल. हा एक असा विषय मी संशयाच्या बद्दल सांगितला. आणि आपण संशय कुठून आलो की भागलिया मज वाहतील्याकडे, भगवंतावरती, संतांवरती संशय घेऊ नका. संशयाचं काय, संशयानं काय होतं ते मी सांगायला लागलो. अशा पद्धतीनं संशयाचं हे सगळं झालं. आणि माणसानं माणसाशी कसं वागावं हे याच्यासाठी मी संतांचा, विश्वासाचा, आपल्यासमोर एक तुकोबारायांचा, अभंगाचा एक निरूपण करायचा प्रामाणिक प्रयत्न केला. आणि नेमाची सेवा होती. तात्या 7 वाजलेले मंडळी आता वाटेला असेल, मंडळी येईल नाही येईल, म्हणजे पोचेपर्यंत हातासारखं वाट बघून असताना हातासारखं व्हायचं. महाराज येतात करून हा चालू ठेवू का संपवू. हा तर आपल्या तात्याच्या सोनूबाबांच्या कृपेमुळे आपण बोलू शकतो. आपण काय अभ्यास केलेला नाही, वाचन आपला कमी आहे, पाठा कमी आहे, तरी सुद्धा अनुभवाचं आणि नियमाचं असल्यामुळे सहज आपल्यासमोर त्या ठिकाणी निरूपण करण्याचं संधी मिळाली. आमच्या अध्यक्षांची त्यासाठी जोड मिळाली. म्हणजे आता आमचं आम्हीच टाकून ठेवलं होतं, पण आमच्या अध्यक्षांनी ऑब्जेक्शन नाही घेतलं. अध्यक्षांनी म्हणजे बाकी सदस्यांनी नाही घेतलं, कारण अध्यक्षांवरती विश्वास आहे त्यांचा. आणि अध्यक्षांना आमच्यावरती विश्वास वाटला आणि तो कामी आला. कारण महाराजांचं ज्यांचं सांगितलं ते या ठिकाणी पोचले नाही, म्हणून आपल्याला सांगायला ते योग मिळाला. आपण ती संधी दिली त्याबद्दल. आणि जे या ठिकाणी काही मला वाटतं आवाज किंवा अयोग्य झालं वाटलं असेल तर तो माझ्या बुद्धीचा, वाणीचा दोष समजा. आणि जे बरं चांगलं असेल, आपल्या सुखाचं असेल, आपल्या ध्येयात असेल, त्यासाठी तुम्ही ग्रहण करा. माझ्या गुरूंचा, माझ्या सहकार्याचं गुरु असल्याचं समजून झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी, महाराजांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या प्रवचनरूपी सेवेला या ठिकाणी प्रोग्राम देतो. विठ्ठल
शेवटचं या ठिकाणी बसायचा ठिकाणी कार्यक्रम संपूया. त्यानंतरचा कार्यक्रम जो आहे तो आपण लगेचच या ठिकाणी आपली दिंडीची मंडळी या ठिकाणी पुसतील, परंतु तोपर्यंत त्याची वाट न पाहता आपण चालू करू. अर्ध्यात आपल्याला सहकार्य करतील, कारण आपण त्याची वाट बघत बसलो तर कीर्तनाचा वेळ निघून जाईल. आणि बघा सगळ्यांना विनंती आहे या ठिकाणी या ठिकाणी चिंचोळकर तात्यांसारखे कीर्तनकार आपल्याला मिळालेले आहेत. तुम्हाला जर कोणाला शंका वाटत असेल की तात्या कसं आहे माहितीये का, हे तात्या असू देत हे तात्या असू देत रोजचं असल्यामुळे आपल्याला गावातली नवरी शेमडी वाटत असते. केसरकर महाराज असतील किंवा तात्यांचं असेल, कोणाला खात्री करायचे सरळ रात्री मला सांग भेटा तात्या आले की तात्यांची डायरी तुमच्या हातात देतो मी, रोज रेषी तुमच्या हातात देतो. आणि त्यांच्याकडे किती दिवस शिल्लक आहेत ते 305 पैकी किती शिल्लक त्यांच्याकडे उपलब्ध आहेत तुमच्या आमच्यासाठी किंवा थापा मारायसाठी किंवा बोलायसाठी ना, ते तुम्ही आम्ही सांगा. काय होते लांबचं असलं किंवा रोजचं असलं की ते आपल्याला चव वाटत नाही त्याची. आता या ठिकाणी तात्या किती वर्ष येतात प्रत्येकाच्या नशीब तात्याला माहिती आहे. कदम माहिती आहे, जयक माहिती आहे, प्रकाश माहिती आहे, संतोष माहिती आहे, सगळी मंडळी माहिती आहे, सदैपासून सगळी मंडळी माहिती आहे. त्यांना वाटतं त्यामध्ये आपलं रोजचे ठीक आहे, म्हणलं काय रोजचं अशा खूप त्याच्या वेळ नसलेल्या तात्यासाठी तात्यांचे उद्याचं जे कीर्तन आहे सगळे महाराज तात्याकडून तयार झालेले आहेत. पण त्याच्या आजोबांचं पूर्वपुण्य आहे महाराजांसारखं. केसरकर महाराज त्याची पूर्वपुण्य खूप नाही आहे, पण त्यांची आध्यात्मिक तयारी त्याच्या स्वतःची केली आहे. आमच्याकडे ना म्हणताय ना, त्याच्यामुळे काय त्यांना इतकं शिक्षक पेशा असल्यामुळे वक्तृत्व त्यांच्याकडे आहे, पण अभ्यास करण्याची खूप जिद्द आहे. आता ते रामायणासारखं 8-15 दिवस तुम्ही सांगा तितके दिवसाचं व्याख्यान चालू ठेवतात. भागवताचं कितीतरी वेळा होतात, शक्य जितका वेळ मिळेल तितका. अशी मंडळी तात्यांच्याने आपल्या तुमच्या आमच्या प्रेमासाठी या ठिकाणी आपल्याला वेळ मिळाला. किती 3-4 वर्षानंतर पुस्तकांना वेळ मिळते. मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे ते चांगले म्हणजे अशा पद्धतीची आपल्याला माणसं मिळाले आहेत. त्या ठिकाणी फक्त येऊन त्याचा उपभोग घ्या, ऐका, श्रवण करा, खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हटलं तसं त्यांची उन्नती बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण तशा पद्धतीने असावं. त्यांची मानसिकता, प्रत्येकाबद्दलचा प्रेम, बोलण्याची त्यांची शैली, त्याच्याबद्दल असलेली आत्मीयता हे भावे कधी तुम्ही आहात तर. कारण मी सांगतो तुम्हाला, मी उदाहरण देऊन सांगतो. केसरकर महाराज ते मुख्याध्यापक आहेत. जेव्हा हे उभे राहिले ना तेव्हा आम्ही घरून उभे केलं होतं. म्हणजे अत्यंत छोटे ते वयानं, परंतु ज्ञान खूप त्यांचे तोडताना खूप वय आहे. परंतु त्यांना दिल्लीमध्ये उभं केलेलं आणि कीर्तनकार म्हणून त्यांनी पहिलं जे कीर्तन केलं ना ते आपल्या वसंतदादाच्या संकेतच्या बारशाला केलं. ते आजही त्या वसंतदादाच्या संकेतची तारीख, संकेतच्या जन्मतारीख त्यांच्या लक्षात आहे. त्याच्या बापाला माहिती नसेल संकेतच्या. ते म्हणतात अमुक तारखेला मी वसंतदादाकडे त्याच्या मुलाच्या बारशाला लग्न केलंय. सांगायचं तात्पर्य का, जी मोठी म्हणून लोक असतात ना, जी मागच्या वर्षानुवर्षी जे आठवण करतात ना ती ज्ञानी असतात. हे आपण ठरवायचं, ते शिकले किती असं नाहीये. तर अशी मंडळी आपल्याला मिळालेली आहेत. त्यांचा आपला या ठिकाणी आपण सर्वांनी लाभ घ्यायचा एवढी हात जोडून विनंती करतोय. तेवढ्यासाठी हा उपक्रम सांगितला. त्यांचं मोठेपणाचं काय मला त्यांनी लेटर देऊन ठेवलेलं नाहीये प्रचाराचं, परंतु त्यांच्या पाठीत जे आहे ते कौतुक असेल, त्यांचे हे असेल की प्रामाणिकपणे तळमळतेची आणि आपल्याबद्दल सगळ्यांबद्दल प्रेम. मला वाटतं आपल्या गावाची सुद्धा इकडची सुद्धा एक 10-5 वर्षाचं ते होत केसरकर तर मला वाटतं अर्ध्याना लोक बनावं. कमी महाराजांचं थोडेसे नवीन आहे. ठीक आहे, अशा पद्धतीची सेवा या ठिकाणी झाली. त्याबद्दल मी आपला पुनश्च एकदा मंडळाला आणि आपण प्रत्येकजण सत्य समजेल या ठिकाणी शांतपणे सहकार्य करून कानाशी डोळे वाकी करून तुम्ही ऐकलं त्याबद्दल पुनश्च एकदा सगळ्यांना रामकृष्ण हरी. धन्यवाद.
बसायचा सर्वांना पाठ आहे, सगळ्यांनी बसवायचा निर्णय माऊलीचा. माऊलीनं हे एवढे मोठे अधिकार करून दिले, तुम्हाला हे अधिकार नाही. हे सगळं जसं सत्यनारायण सांगतात, कोण भटजी सत्य ब्राह्मण सत्यनारायण सांगतात. मला शंका होती, आता अभिषेक तात्याने सांगितला बरेच पुतळे नसतील, कोण भटजी आहेत तिथून या ठिकाणी सप्रेनंद अत्रेने ठाकोर देसाई असतात, तर ते पुतळे असते ती ब्राह्मणांची पूजा आहे. ह्या आमच्याच आहे ते. त्याच्यामुळे जे माऊलीनी आपल्याला हे आता हे वाचायची आम्हाला जी मुली दिली ना, परमिशन दिली, ती माऊलींची कृपा आहे. माऊलीने स्वतः कष्ट काढले, उपाशी पूर्ण राहिले, पण आपला प्राण आपली ती आध्यात्मिकता 16 वर्षात त्यांनी एवढा मोठा हे सगळं केलेलं आहे. आणि आम्ही आता 60 वर्षाचे व्हायला आलो तरी आम्हाला त्याचा गंध लागेना, गंध लागेना. आमच्या शिल्पा काकी त्याच्यातला गंधाचं उचललं आहे, तर ते सकाळी मला लक्षात आलं की त्यांचं त्या अध्यायावरून किती ओव्या असू शकतात किंवा ते जे विवेचन केलं त्याच्यावरून म्हणून काकी किंवा त्यांची कधी या संप्रदायामध्ये भेटल्यानंतर ते आत्मीय असलेलं त्याचं खूप प्रेम वाटतं. अशी 10-5 माणसं जरी राहील ना काय ते नाही सगळं मी पण वाटतं ते म्हणजे यांचा कसा काय एवढा मला पण राहायचं नाही. त्याचं खूप मोठं स्वप्न आहे. काही असू द्या, वारकरी कोणतं वेगवेगळे जरी असले तरी हे ते घेऊन पोहोचवतात तिकडे नांद्याला जायला. आता कितीतरी मार्ग झाले, दाभोळ्यातून सुद्धा नांद्यात येतं, आडवी मार्गे गोविडवरून जाता येतं, डायरेक्ट वेळवरून जाता येतं, वाघरला आपल्या वाटवरून जाता येतं, दानवडे नांद्यात तद्वत वारकरी असू द्या, नागपंथ असू द्या, कुठलाही समर्थ रामदास स्वामींचा असू द्या, कुठलाही असू द्या, कुठल्याही पंथाला राहा, परंतु आपलं तुमचं आमचं युती कसली, आपली युती महायुती, आमचं हे एकच हा भक्ती. त्या बाजूला बसतं नाही लक्षात लोकांच्या 4 पूज्या महायुतीने आघाडी म्हटलं की लगेच आणि 4 परिचय असत ना, पण आमचं ध्येय एकच आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा आता विश्वास नके देवे येणे वागयत्नी तुझामे दोषोनी मद द्यावे पसायदाने. जे काळांचे व्यंकटी सांडून तया सत्कर्मी रती वाढू भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहू जीवांची चतुर्थी लावो प्राणी जात सगळे सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मानवी आळी अनवर्त भूमंडळी भेट तुया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे लांछन मातंड देता पहिण ते सर्वाये सदा सज्जन स्वैरे होयतु किं भवना सर्व सुखी कोण होणे की लोकी कथितो आधी पुरुषी खंडित आणि कथोपजीवे विशेष लोकी दुष्टान दुष्ट विजय होवारे एक म्हणे श्री विश्वेश्वर हा होईल दान बसावो येणेवर ज्ञान देऊ सुखिया येणेवर ज्ञान देऊ सुखिया येणेवर ज्ञान देऊ सुखिया. ओम शांती शांती शांती. रामकृष्ण. माईक बंद केला
तो तिकडे बघा बंद केला महाराज चालू कर नमस्कार रामकृष्ण हरी. आपल्या प्रतिवर्षाप्रमाणे चालताना चालता विद्यार्थ्यांचं सेवा मंडळ आजची प्रवचनाची सेवा अभाप श्रीकांत महाराज सावंत यांनी सुचवण्याच्या वाणीतून दिली आहे. खरोखर मंडळाकडून आम्ही त्यांचे आभार मानतो आणि अशी सेवा तुम्ही करत राहून तुम्हाला आता प्रवचनाला एवढी कधी माणसं एवढी ते सावध थांबवायचं फक्त रामकृष्णारी आजची ही जी सेवा तुमच्या या मंडळाची म्हणजे आमचे पहिल्यापासूनचेच अगदी या संप्रदायाला वाहून घेणारे आमचे शशिकांत महाराज आणि आज जे त्यांनी जी सेवा म्हणजे अप्रतिम सेवा दिली आणि लोकांची मार्मिक उदाहरण देऊन त्यांनी त्या लोकांना उपदेश केले खरोखरच अतिशय जीवनामध्ये घेण्यासारखे त्याचे जे उपदेश होते आणि मी तर नक्की सगळे जिथे जे काही महिला वगैरे जे आमचे वडील मंडळ आहेत अवबंकी मंडळ आहेत सर्वांनी हा उपदेश प्रत्येकाने 1% तरी प्रत्येकाने स्वतःच्या आचारात आणला तर नक्कीच आपल्या या जीवनामध्ये परिवर्तन होईल आणि आम्हा सर्वांना लाभलेले आमचे संतोष महाराज त्यांनी गेली 300 वर्ष 24 वर्षापेक्षा जास्त वर्ष आम्हाला त्यांनी सहकार्य केलं खरोखर आमच्यासाठी माऊली आहे आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांनी आज सावंतसारखे आमच्यामध्ये हे घडवलेले रत्न म्हणायला हरकत नाही आणि सावंत महाराज असंच रत्न त्यांनी याच्या पुढे घडवावं असे या ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि असेच वर्षानुवर्ष ही सेवा घडावी. जय रामकृष्ण. अनुभव यांच्याबद्दल सांगायला पाहिजे खरा बाकी पाठीमागे